मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या ड्रीमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोलच्या या सिरीजमध्ये महाराष्ट्राचे स्थान विस्तार आणि प्रशासकीय भूगोल बघणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया। त्याआधी महाराष्ट्राचे स्थान बघण्याआधी आपण भारताचे स्थान बघूया वर्ल्डच्या अर्थमध्ये, पृथ्वीमध्ये। हे बघा मित्रांनो, ही पृथ्वी आहे। पृथ्वी ही दोन भागात विभागली गेली आहे, एक उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध। असेच इथून पण हे पूर्व भाग आहे आणि हा पश्चिम भाग। आता बघा मित्रांनो, आपली पृथ्वी आहे उत्तर पूर्व या बाजूला। तर हे बघा, महाराष्ट्राचं जे अक्षवृत्ती विस्तार आहे हे इथून इथपर्यंत हा 1544 आणि इकडच्या 2206 आणि हा जो रेखावृत्तीय विस्तार आहे इथून या साईडला हे आहेत 7236 ते 8054। तर मित्रांनो, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहेत 30,77,13 एम एच क्षेत्रफळ आणि भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 32,87,263। हा जो महाराष्ट्र आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसऱ्या क्रमांकावर येतो। तर पहिल्या क्रमांकावर येते राजस्थान, त्यानंतर आहे MP आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र। हे क्षेत्रफळ 3,07,713 हे भारताच्या 9.37% इतके आहे। आणि महाराष्ट्र पॉप्युलेशनच्या मामल्यात पॉप्युलेशनचा जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर येतो, पहिल्या क्रमांकावर UP येते। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र हे एकूण 6 विभागात विभागला गेला आहे। महाराष्ट्र हे एकूण 6 विभागात विभागला गेला आहे। 1980 पर्यंत फक्त 4च विभाग होते, पण त्यानंतर 1980-81ला 2 नवीन विभाग आले, अमरावती आणि नाशिक। तर चला तर बघूया विभाग वाईज कोणकोणते विभाग आहे। तर पहिला हा विभाग आहे कोकण विभाग, त्यानंतर हा विभाग आहे हे पुणे विभाग, त्यानंतर हा नाशिक विभाग आणि हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि हा अमरावती विभाग आहे, अमरावती। त्यानंतर हा आहे नागपूर विभाग। तर छत्रपती संभाजीनगर या विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत, ते आहेत 8। एकूण जिल्ह्यांची संख्या आहे इथे 8 आणि तालुक्यांची संख्या आहे 76। त्यानंतर कोकण विभागात आहे एकूण 7 जिल्हे आणि तालुक्यांची संख्या आहे 47। 7 जिल्हे आणि 47 तालुके। त्यानंतर नागपूर विभाग आहे, नागपूर येथे एकूण 6 जिल्हे आहेत, 6 जिल्हे आहेत आणि टोटल इथे 64 तालुके आहेत, 64 तालुके। त्यानंतर अमरावती विभाग इथे 5 जिल्हे आहेत, नाशिकला 5 जिल्हे आहेत आणि पुणेला पण 5 जिल्हे आहेत। पुणे विभागात एकूण 58 तालुके आहेत, इथे 58 तालुके आहेत। अमरावतीला 56 तालुके आहेत आणि या ठिकाणी एकूण 54 तालुके आहेत। तर हे बघा होतं, जर जिल्हा वाईज विचारलं तर सर्वात मोठे विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे कोकण विभाग, त्यानंतर नागपूर आणि हे बाकीचे 3 जिल्हे सेम आहेत। हे अमरावती विभाग आणि नाशिक विभाग यांची निर्मिती 1980-81ला झाली आहे मित्रांनो। तर आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हे आहेत, सर्वात मोठे 5 जिल्हे ते आपण बघू।
सर्वात मोठे 5 जिल्हे पहिल्या नंबरवर आहे अहमदनगर. आता त्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं मित्रांनो. सर्वात मोठे आणि इकडे सर्वात लहान बघू आपण. सर्वात लहान तर सर्वात मोठे या क्रमावर पहिल्या नंबरवर येतो अहिल्यानगर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे. त्यानंतर नाशिक. त्यानंतर आहे सोलापूर. त्यानंतर आहे गडचिरोली. अहिल्यानगरची एकूण क्षेत्रफळ आहे 17,048. त्यानंतर पुण्याच्या आहेत 15,643 आणि नाशिकच्या पण 15,530. त्यानंतर सोलापूरच्या आहेत 14,895. त्यानंतर गडचिरोली आहे 14,412. लहान जिल्हे जर बघितले तर सर्वात लहान आहे मुंबई शहर. त्यानंतर येते मुंबई उपनगर. त्यानंतर येते भंडारा. ठाणे आणि हिंगोली. त्यांचे पण चित्रपट बघू मित्रांनो आपण. मुंबईचे आहे 157. त्यानंतर आहे 446 मुंबई उपनगरचा. भंडाराचा आहे 3,896. त्यानंतर ठाणेचे आहेत 4,214. त्यानंतर आहे 4,524. हे बघा मित्रांनो, वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा फक्त 26 जिल्हे होते. आता 36 जिल्हे आहेत. तर बघून घ्या कोणकोणते नवीन जिल्हे निर्माण झाले. तर त्यामध्ये पहिला आहे 1 मे 1981. ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातून झाली जालनाची निर्मिती. जालना जिल्हा. त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 येथे धाराशिव या जिल्ह्यातून तेव्हा उस्मानाबाद नाव होता, आता धाराशिव आहे. धाराशिवमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली मित्रांनो. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर 1990 या साली 4 ऑक्टोबर 1990 या साली बृहन्मुंबई या जिल्ह्यातून मुंबई उपनगर या शहराची निर्मिती झाली. मुंबई उपनगर या शहराची निर्मिती झाली. उपनगर. त्यानंतर मित्रांनो 26 ऑगस्ट 1998 या साली धुळे जिल्ह्यातून नंदुरबार व अकोल्यातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. अकोल्यातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर 1 मे 1999
1 मे 1999, 1 मे 1999, 1 मे 1999 या वर्षी परभणी या जिल्ह्यातून हिंगोली नावाच्या जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्यातून गोंदिया नावाचा जिल्हा निर्माण झाला. आणि 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यातून पालघर नावाच्या जिल्ह्याची स्थापना झाली. 2014ला ठाण्यातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली. तर मित्रांनो, झालं आजचं आपलं एवढंच. ठीक आहे, थँक्यू.